नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण पुन्हा बघणार आहोत ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिका भाग क्रमांक 45। विद्यार्थी मित्रांनो, या अगोदर देखील आपण ग्रामसेवक भरती प्रश्नपत्रिकेचे बरेच व्हिडिओ बनवले आहे। तसेच आपण या ठिकाणी ग्रामसेवक परीक्षांसाठी कृषी तांत्रिक IMP प्रश्नांचे देखील बरेच व्हिडिओ बनवले आहेत, ज्यामध्ये तुम्हाला खूप महत्त्वाचे IMP प्रश्न या ठिकाणी बघायला भेटतील। जर तुम्हाला आपल्यातून मागचे सर्व कृषी तांत्रिक प्रश्नांचे व्हिडिओ असेल किंवा प्रश्नपत्रिकेचे व्हिडिओ असेल, जर तुम्हाला बघायचे असेल तर या ठिकाणी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटून जाईल। हा व्हिडिओ संपल्यानंतर तुम्ही आपल्यातून मागचे सर्व महत्त्वाचे व्हिडिओ नक्की बघून घ्या। तर चला तर आपण आजच्या व्हिडिओला या ठिकाणी सुरुवात करूया। तर प्रश्न पहिला बघा, खालीलपैकी कोणते भारताच्या स्वदेशी AI ChatGPT मॉडेलचे नाव असणार आहे? तर बघा, प्रश्न क्रमांक 1चं ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A हनुमान आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न दुसरा, मानवी डोळ्याची क्षमता डॅश डॅश मेगापिक्सल आहे किंवा किती आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D 576 आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक तिसरा बघा, महाराष्ट्र पोलीस द्वारा संचलित पोलीस प्रशिक्षण केंद्र खालीलपैकी कोठे नाही? तर बघा, या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C धाराशिव आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 4 बघा, मराठवाड्यातील कोणत्या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D पैठण या शहरास दक्षिणेतील काशी म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 5 बघा, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना शपथ डॅश डॅश यांच्याकडून दिली जाते? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B राज्यपाल यांच्याकडून दिली जाते। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर सर्वांनी आपल्या व्हिडिओला आत्ताच्या आत्ता लगेच लाईक करायचं आहे। सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे। आपण पुढचा प्रश्न बघूया, कोणत्या देशाच्या GDPच्या पुढे भारतातील प्रमुख उद्योग समूह टाटा समूहाचे भांडवल गेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C पाकिस्तान आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7 बघा, सुभाषचंद्र बोस यांनी कोणत्या पक्षाची स्थापना केली? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B फॉरवर्ड ब्लॉक आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8 बघा, भारताने राफेल विमानासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D फ्रान्स या देशासोबत करार केला आहे। प्रश्न क्रमांक 9 बघा, महाराष्ट्रात किती टक्के आरक्षण केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांचे एकत्रित मिळून झाले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन D 72 आपलं बरोबर उत्तर आहे। पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर मला सर्वांनी लगेच कमेंट करून सांगा की येणाऱ्या काळातील किंवा पुढचे व्हिडिओ मी कोणत्या एक्झामसाठी म्हणजे कशावरती बनवू, कोणत्या परीक्षांसाठी असेच मी व्हिडिओ बनवायला पाहिजे, हे सर्वांनी मला आत्ताच्या आता लगेच कमेंट करून सांगायचं आहे। प्रश्न क्रमांक 10 बघा, आगपेटीच्या ज्वालाग्रही पृष्ठभागावर कोणता पदार्थ लावलेला असतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B तांबडा फॉस्फरस आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11 बघा, महाराष्ट्रातील पर्जन्यावर खालीलपैकी कोणत्या घटकाचा सर्वाधिक परिणाम आढळून येतो? तर बघा, ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन B प्राकृतिक रचना आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12 बघा, पहिल्या इलेक्ट्रिक रेल्वेचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन A जम्मू आणि काश्मीर आपलं बरोबर उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13 बघा, या जिल्ह्यात सर्वाधिक धरणे असल्यामुळे त्याला पाणी पिकवणारा जिल्हा म्हणून ओळखतात? तर बघा, या ठिकाणी प्रश्न क्रमांक 13व्याचं आपलं जे काही योग्य उत्तर आहे ते आहे ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C ठाणे। प्रश्न क्रमांक 14 बघा, डॅश डॅश या धातूचा द्रवणांक सर्वात उच्च आहे? तर बघा, ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन C टंगस्टन।
प्रश्न क्रमांक 15वा, लष्करी उपकरणांचे उत्पादन एकत्रित करण्यास मान्यता भारत आणि कोणत्या देशाने दिली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी ग्रीस आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. प्रश्न क्रमांक 16वा, यशोवर्धन नेहमीच लवकर येत असतो या वाक्यातील काळ ओळखा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी रीती वर्तमान काळ आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17वा बघा. पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा आणि वाक्य वाचून घ्या. अभिषेक पुस्तक वाचत आहे. अभिषेक पुस्तक वाचत आहे. तर बघा सकर्मक क्रियापद म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सकर्मक क्रियापद. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपण या ठिकाणी परीक्षा होईपर्यंत या ठिकाणी दररोज 2 ते 3 व्हिडिओ आणण्याचा या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत, जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त अभ्यास झाला पाहिजे. आणि डेलीचे व्हिडिओची अपडेट या ठिकाणी मिळण्यासाठी आत्ताच्या आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ टाकेल तर त्याची नोटिफिकेशन किंवा त्याची अपडेट तुम्हाला लवकरात लवकर नक्कीच मिळत राहील. तर प्रश्न क्रमांक 18वा बघा. निसंशय या क्रियाविशेषण अवयवाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सामासिक आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19 विराटने शतक ठोकले या वाक्यातील कर्त्याची विभक्ती ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी तृतीया ही काय तर कर्त्याची विभक्ती आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20 रात्रभर पाऊस पडत होता या वाक्यातील शब्दयोगी अवयव ओळखा. तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी भर आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा. राजवाडा हा कोणता समास आहे? तर बघा राजवाडा हा कोणता समास आहे? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए तत्पुरुष समास आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22 बघा. मी पेरू खाते याचा काळ कोणता? तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी साधा वर्तमान काळ आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23 अनाचार अन्याय नवमेध अहिंसा हे शब्द कोणत्या समासात येतात? तर बघा ऑप्शन क्रमांक 4 ऑप्शन डी नत्र तत्पुरुष आपलं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 24 बघा. पुढील वाक्यातील नामे किंवा सर्वनामे कोणत्या विभक्तीत आहेत ते लिहा आणि वाक्य बघा काय. ही वस्तू मी लंडनहून आणली. ही वस्तू मी लंडनहून आणली. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए पंचमी एक वचन आपलं या ठिकाणी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25 बघा. विभक्ती प्रत्यय लागण्यापूर्वी शब्दाच्या मूळ रूपात होणाऱ्या बदलाला काय म्हणतात? तर बघा या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी सामान्य रूप आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 26 बघा. बापरे तो पहा वाघ बापरे या केवळ प्रयोगी अवयवाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 3 ऑप्शन सी आश्चर्यदर्शक आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 27 बघा. खालील दिलेल्या शब्दातून विरोधार्थी शब्द ओळखा. शब्द काय दिला आहे? स्तुती. तर बघा ऑप्शन क्रमांक 2 ऑप्शन बी निंदा काय ते या ठिकाणी विरोधार्थी शब्द आहे. प्रश्न क्रमांक 28 बघा. रामरावांनी कार्यक्रमात मुलांना बक्षिसे वाटली यातील प्रयोग ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए प्रधान कर्तृत्व कर्मणी आपलं बरोबर उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 29 मुलांनो सर्वजण रांगेत उभे राहा क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 ऑप्शन ए आज्ञार्थ आपलं योग्य उत्तर आहे. पुढचा प्रश्न, पण त्या अगोदर पुन्हा आठवण करून देतो, डिस्क्रिप्शनमध्ये मी खूप महत्त्वाचे व्हिडिओची लिंक टाकली आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमधल्या लिंक चेक करा आणि त्यावेळी सर्व महत्त्वाचे व्हिडिओ एकदा नक्की बघून घ्या. प्रश्न क्रमांक 30 गुरुजी मुलांना बसवितात क्रियापदाचा प्रकार ओळखा. तर बघा ऑप्शन क्रमांक 2